संदर्भामध्ये मध्ये उपस्थित झालेली काही प्रकरणं असो त्या सगळ्याचा तिखट मीठ मसाला लावून पाठपुरावा करण्याचं दैनिक मुंबई मित्रचं धोरण नाही. परंतु जिथं जिथं कुठेतरी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार होतो आहे तर तो भ्रष्टाचार अतिशय निधडेपणानं सरळ, स्वच्छ, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये त्याच्यासमोर मांडण्याचं धाडस मुंबई मित्रनं दाखवलं आणि कदाचित त्याचा परिणाम असेल की त्याबद्दलची एक विश्वासार्हता सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झाली. आणि त्यामुळे आज अगदी मुंबईच्या परिसरापुरतं मर्यादित असलेला मुंबई मित्रचा आवाका हा एवढा मोठा झाला, विकसित झाला आणि आज दर दिवशी 70,000 प्रतींचा खप हे 3ऱ्या वर्षामध्येच ह्या खरंच टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्याचं स्वागत करायला पाहिजे आणि सगळ्याचं स्वागत करायला पाहिजे आणि कौतुकही करायला पाहिजे. तर आज असं स्वरूप आणि हे सतत वाढतं असं स्वरूप आहे. मुंबई मित्र दैनिक मराठी आणि मुंबई मित्र आणि वृत्तमित्र मराठी आणि हिंदी अशा रूपामध्ये आपल्याला दररोज भेटतं हे माहिती आहे. हिंदी वाचकांसाठी सुद्धा आपल्याला माहिती आहे की दैनिकांची संख्या अतिशय केविलवाणी झालेली होती सध्या तरी महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा झाला तर. आणि त्यात सगळ्यामध्ये कुठेतरी हिंदी वाचकांनाही आपल्याकडे ओढून घेण्याचं काम दैनिक मुंबई मित्र आपल्या वृत्तमित्र या भावंडाच्या मदतीनं करतं आहे हेही मी आपल्याला सांगू इच्छिते. जी व्यक्ती या सगळ्याच्या मागे आहे ती तिथे शरदराव पवारांची वाट बघते हे मला माहिती आहे. अभिजित राणेसाहेब, आपण इथं जरा सामोरे या आणि